एकदा जर हे थालीपीठ तुम्ही घरी बनवून बघितले ना तर तुम्ही भाजणीचे थालीपीठ विसरून जाल, चवीला इतके भारी लागतात आणि हे थालीपीठ इतके पौष्टिक आहेत ना, लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल। त्यासाठी काय करायचं, एक फ्रेश भोपळा घेऊन त्याला स्वच्छ धुवून असं जाड किसणीने किसून घ्यायचं। भोपळा किसून झाला की असं हाताने पिळून यातलं पाणी सर्व काढून टाकायचं। सर्व पिळून झाला की हाताने असं मोकळं मोकळं करून घ्यायचं। नंतर त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचंय। सोबतच यामध्ये कुटलेलं लसूण, कुटलेली हिरवी मिरची, त्यासोबत जिरा पावडर, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ आणि पांढरे तीळ घालायचे। नंतर यामध्ये फ्रेश कोथिंबीर चिरून घालायची। आता काय करायचं, आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे आणि याचा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही। आता आपल्याला एखादा असा सुती रुमाल घ्यायचा आणि त्याला ओलं करून घ्यायचं आणि त्यावर थोडंसं पाणी छिडकून गोळा आपल्याला ठेवून असा गोल करगरी त्याला थापून घ्यायचंय। थालीपीठ थापून झाल्यानंतर यावरती थोडेसे तीळ घालायचे आणि याला असे सगळ्या बाजूने होल पाडून घ्यायचे। आता लगेच आपल्याला गरम तव्यावरती तेल किंवा तूप लावून घ्यायचं आणि रुमालासह आपल्याला हे थालीपीठ यावरती टाकायचे आणि यावरती झाकण ठेवून 1 मिनिटभर भाजू द्यायचे। नंतर उलट पालट करत त्याला छान असं भाजून घ्यायचंय। तर आपले इथे मस्त पौष्टिक भोपळ्याचे थालीपीठ बनवून तयार झालेत। डिटेलमध्ये जर रेसिपी बघायची असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा।